शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील. विखे पाटील, मनोहर खाळपे यांच्या नेतृत्वात मेंढपाळ प्रतिनिधींची उपस्थिती. मेंढ्या चराई समस्यांसंदर्भात तसेच मेंढपाळांच्या इतर प्रश्नांसंदर्भात मंत्रालयातील दालनात महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत व आमदार गोपीचंद पडळकर, आनंद बनसोडे, संतोष महात्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मेंढपाळांना चराई क्षेत्राच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली. मेंढपाळ बांधवांना चराई पासेस देण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्रात एकसमान धोरण ठरवण्यात यावे असं ठरले. मेंढपाळ बांधवांचे वन विभागातील अधिकारी लोकांचे नेहमी खटके उडत असतात. यावर तोडगा निघावा यासाठी बैठक आयोजित केली होती. मेंढपाळ आणि वन विभाग यांच्यातील संघर्ष मिटावा यासाठी अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थायी समिती निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीत वन विभाग, वित्त विभाग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव व ओबीसी विभागाचे सचिव, मेंढपाळ बांधवांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. मेंढपाळ बांधवांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याची गय करणार नसल्याचे वन मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीस ऑनलाईन प्रणालीद्वारे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार डॉक्टर विक्रम महात्मे उपस्थित होते. तसेच वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन, महाराष्ट्र शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर शीतलकुमार मुकणे यांच्यासह मेंढपाळ शिष्टमंडळ मनोहर खाळपे, रामभाऊ शिंगाडे, संतोष चिकटे, एकनाथ आयनर, विकास थोरात, बाळू नेमाने यांची बैठकीला उपस्थिती होती. सूर्य मराठी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.